नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉप 18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या पाहणार आहोत. सुरुवात करूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्यांनी. मराठवाड्यात आजपासून 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाची 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान तर 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. मात्र याच परीक्षेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं परीक्षा शुल्क घेण्यात येतं. यावर्षी 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षेसाठी तब्बल एकूण 13,48,83,950 रुपये शुल्क जमा झाले. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. टोरंट कंपनीनं नफ्याचा हिस्सा न दिल्याचा आरोप करत हे पंप चालक संपावर गेलेत. ग्रामीण भागातील एकूण 42 सीएनजी पंप बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर एकदिवसीय संप पुकारण्यात आला असून याच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीला माथाडी कामगारांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा दिलेला आहे. माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांपैकी 18 गावं वगळण्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि या प्रकरणातील याचिकेवर अंतिम सुनावणी आज होणार आहे. भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंड इथे पहाटेच्या सुमारास एक जुनी इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये माजिद अन्सारी या तरुणाचा मृत्यू झालाय. अग्निशमक दलाकडून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कुणी अडकलं आहे का याचा शोध घेतला जातोय. औरंगाबाद मनपा पेट्रोल पंपावर वर्षभरात 55 कोटी रुपयांची इंधन विक्री झाली आहे. या पेट्रोल पंपाचा सर्वाधिक इंधन विक्रीमध्ये 13 जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलाय. या पेट्रोल पंपामुळे 23 कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजगार मिळालाय. देशात गव्हाच्या किमतीबरोबर पिठाच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय. पिठाच्या किमतींमध्ये 18% वाढ झाली आहे तर गव्हाच्या किमतीमध्ये 14% वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीक कर्ज घेण्यासाठी जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोअरची अट लावता येणार नाही. कापसाचे वायदे सुरू होण्यासाठी आता नवीन अडथळे निर्माण झालेले आहेत. सेबीनं कापूस गाठीचे वायदे सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी कापूस उत्पादन सल्लागार समितीनं व्यापार सुरू करण्यास विरोध केलाय. त्यामुळे आणखी काही काळ कापूस वायदे बंद राहणार आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर 6 ते 7 महिन्यांनी मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रांगेमध्ये प्रतीक्षेत असलेल्या 204 मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. देशातील विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीव माहिती होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं योजना तयार केलेली आहे. त्यानुसार विद्यापीठं, उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावं लागणार आहे. त्या पर्यटन स्थळी विद्यार्थ्यांना नेण्यासाठी अनुदान देण्यात आलेलं आहे. नाकावाटे देण्यात येणारी देशातील पहिली कोविड-19 लस लॉन्च झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लस लॉन्च केली असून भारत बायोटेकनं या लसीची निर्मिती केली आहे. ठाणे जिल्ह्यात आज पाणी कपात करण्यात येणार आहे. बारवी धरणाच्या जांभूळ इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कामांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. भिवंडी इथल्या नदीनाका इथल्या कामवरी नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याची मागणी ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे. जलपर्णी हटवून नदीची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्परचना प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. बॉटनिकल गार्डनमध्ये तब्बल 3 ते 5 लाख नर्सरी रोपांचा वापर करून विविध रंगांच्या पुष्परचना साकारण्यात आलेल्या आहेत. पतंगाच्या मांज्यानं मुलाचा गळा कापल्यानं मुलगा गंभीर झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथे घडलेली आहे. 14 वर्षीय कुदरत तोंद्रे दुचाकीवरून घरी जात असताना त्याच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला आणि यातच त्याचा गळा कापला गेलेला आहे.
या दुर्घटनेमध्ये कुदरत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दुचाकीवरून जाताना या मुलाचा गळा कापला गेलेला आहे। पतंगाच्या मांज्यानं या मुलाचा गळा कापल्यानं मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथे घडलेली आहे। 14 वर्षीय कुदरत तोंद्रे हा दुचाकीवरून घरी जात होता आणि त्याच वेळी त्याच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला आणि यातच त्याचा गळा कापला गेलेला आहे। दरम्यान या दुर्घटनेमध्ये कुदरत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि आता पालघरमधून एक मोठी बातमी समोर येते। पालघर पूर्वेला असलेल्या तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेले पर्यटक वाट चुकल्याने अडकले होते। वाट चुकलेल्या या मुंबईतील 8 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या पर्यटकांची सुटका केलेली आहे। यात 5 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश असून त्यांच्यापैकी 3 हे मुंबईतील वैद्यकीय अधिकारी आहेत आणि हे 8ही जण अंधार होईपर्यंत तांदुळवाडी किल्ल्यावरच होते। अंधार पडल्याने रस्ता सापडत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली। अखेर उशिरा या पर्यटकांनी पालघर कंट्रोल रूमला फोन करून मदत मागितल्यानंतर त्यांना स्थानिक पोलीस स्टेशन आणि नागरिकांच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले। आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या। अकोला जिल्ह्यातील ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या बेहिशेबी मालमत्तांचा एसीबीकडून शोध सुरू आहे। अमरावतीच्या विभागीय कार्यालयाने पातूरच्या तहसीलदारांना संपत्तीच्या व्यवहारांच्या खरेदी विक्रीची माहिती मागितली आहे। आनंद दिघे यांची जयंती असल्याने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रम इथे आणि शक्तीस्थळ इथे अभिवादन करतील। त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक असे नेते उपस्थित असतील। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असून यात त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे। काही लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलाय। भविष्यात भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार येणार असल्याचं देखील सामंत म्हटले। राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली। यावेळी बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता या देखील उपस्थित होत्या। ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। भीमशक्ती आणि शिवशक्ती युती झाल्यानं बुलढाण्यातल्या खामगावमध्ये जल्लोष करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केला। गिरगावात क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। बाळासाहेब यांचा फोटो घरात लावा असं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलाय। आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे पाईक आहोत, त्यामुळे आम्हालाच बाळासाहेब यांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे, तुम्हाला नाही, असं वक्तव्य खासदार जाधव यांनी केलंय। नाशिक पदवीधर मतदारसंघात वंचितनं देखील उमेदवार दिलेला आहे, तर इतर सर्व अपक्ष उमेदवार आहेत। त्यामुळे शुभांगी पाटील यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे पक्षाशी केलेल्या युतीमुळे मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचितनं केलाय। राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका रखडलेल्या आहेत। सर्व निवडणुकांचा भाजप सर्व्हे करतंय। सर्व्हेमध्ये भाजप विरोधात निकाल दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। कसबा पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू असून महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। पहाटेच्या शपथविधीशी आमचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील पटोले यांनी दिलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गत वादळात सापडलेल्या जहाजासारखी झाली असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केलेली आहे। बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे आघाड्या करत असल्याचं देखील महाजन म्हटले। बीआरएसने आता राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली आहे। बीआरएस पक्ष नांदेडमधून राज्यात एंट्री करणार आहे। येत्या 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री केसीआर यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये आणखी एक ट्विस्ट आलाय। छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेनं दिलेल्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट पाठिंबा देईल असा दावा स्वराज्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी केलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते।
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबेंनी जळगावात संवाद यात्रा काढत मतदारांशी संवाद साधला तर पदवीधरांबाबत योग्य निर्णय घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी त्यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांवरून प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी वळसे पाटलांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली। कसबा पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वच आग्रही राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। संजय राऊतांनी एकही निवडणूक लढलेली नाही। साधा नगरसेवक म्हणून निवडणूक लढण्याची हिंमत राऊतांमध्ये नाहीये। 40 आमदारांच्या जीवावर राऊत खासदार झालेत। त्यांनी स्वाभिमान जागृत ठेवून राज्यसभेचा राजीनामा द्यावा। आणि आता पाहूया टॉप 18 राष्ट्रीय बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत। दिल्लीतल्या तालकटोर इंडोर स्टेडियमवर हा कार्यक्रम होईल। राज्यातील शाळांमध्ये सुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे। योगगुरू रामदेव बाबा यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलंय। पाकिस्तानचे 4 तुकडे होऊन पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भाग होईल असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे। दुबईला जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी विनंती याचिका जॅकलिनकडून कोर्टात करण्यात आली आहे, मात्र ईडीनं याला विरोध केला। मध्य प्रदेशच्या छतरपूर इथे विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हा हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला आणि या प्रकरणी शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। मध्य प्रदेशच्या अमरोहा इथे पठाण चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली। चित्रपटावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला। चित्रपटगृहातच झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मध्य प्रदेशच्या मैदापुरम भागात पूर्ववैमनस्यातून एका मुलाला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे। यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला नाही। या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। छत्तीसगडमधील सुकमामध्ये सुरक्षा रक्षकांनी एक बॉम्ब निकामी केलेला आहे, ज्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। पेट्रोलिंगच्या वेळी जवानांना हा बॉम्ब दिसला होता। नाकावाटे देण्यात येणारी देशातील पहिली कोविड-19 लस लॉन्च झालेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लस लॉन्च केली असून भारत बायोटेकनं या लसीची निर्मिती केली आहे। बिहारच्या पटनामध्ये एका भरधाव कारनं रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धडक दिली। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। बिहारच्या दानापूर भागात 2 गटांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली। दगडफेकीनंतर लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला। या हाणामारीमध्ये परिसरातील अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। पोलिसांनी या प्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय। नोएडामधील गौतम बुद्ध नगरमध्ये काही गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। गोळी लागल्यानंतर गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। बिहारमधील भागलपूरमधील एका बँकेवर दरोडा टाकण्यात आला। दरोडेखोर 9 लाख रुपये घेऊन फरार झालेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू। अभिनेता अर्शद वारसीनं आपल्या ट्विटरवर संजय दत्त आणि त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलेलं आहे। यात ते दोघं कैद्यांच्या वेशात दिसतायत। त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे। राणी मुखर्जी लवकरच मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या सिनेमामध्ये दिसणार आहे। या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आलाय। 17 मार्चला हा सिनेमा रिलीज होईल। आदिलशी लग्न केल्यानंतर राखी सावंत पहिल्यांदाच दर्ग्यामध्ये गेली। तिचा दर्ग्याबाहेरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। राखीनं तिचं नाव देखील बदलून फातिमा ठेवल्याचं समोर आलं होतं। सोनाली कुलकर्णीच्या एका चाहत्यानं एक सुंदर चित्र रेखाटलेलं आहे। त्याचा व्हिडिओ सोनालीनं शेअर केलाय। तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय। गायक अवधूत गुप्तेनं नवीन बुलेट खरेदी केलेली आहे। विशेष म्हणजे त्याला वोयाज मोटर्सची महाराष्ट्रातील पहिली बुलेट मिळाली आहे। अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय। रौंदळ या आगामी मराठी चित्रपटात भाऊसाहेबचा रांगडा लूक पाहायला मिळणार आहे।
3 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्वेता तिवारीचा नवीन लुक जवळपास दररोज पाहायला मिळतोय. नव्या फोटोशूटमध्ये श्वेतानं लाल साडी नेसून चाहत्यांना खरं तर घायाळ केलेला आहे. आणि आता एक मोठी बातमी. युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना रशियाकडून लक्ष्य करण्यात आले. अमेरिका आणि जर्मनीनं कीवला रणगाडे देण्याचं मान्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले. युक्रेनियन सैन्याला 4 लेपर्ड टँक पाठवणार आहेत असं कॅनडाकडून देखील आता सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान रशियानं डागलेल्या 55 क्षेपणास्त्रांपैकी 47 क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई संरक्षण दलानं पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलेला आहे. आणि आता पाहूया टॉप 18 आंतरराष्ट्रीय बातम्या. पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस स्थिती खूपच बिकट होत चालली आहे. सिंध, पंजाब, बलुचिस्तान भागात आता पाण्याचं संकट येऊन उभं ठाकलंय. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे इथे अनेक पाणी प्रकल्प खराब झाले असून पाण्याची समस्या वाढत चालली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झालेली आहे. एकाच दिवसात पाकिस्तानी रुपया 25 रुपयांनी घसरलाय. त्यामुळे पाकमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,95,500 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली आहे. शांघाय आणि बीजिंग सारख्या मोठ्या शहरात कोरोना रुग्णांना रुग्णालयं भरून गेल्याचा दावा या वेबसाईटनं केलाय. सरकारनं घातलेल्या प्रतिबंधानंतर देखील परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. नायजेरियामध्ये दहशतवाद्यांचं ठिकाण समजून एका गावावर हवाई दलाकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या स्फोटात 47 नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये अधिक जण हे शेतकरी आहेत. पाकिस्तानातील क्वेटा शहरात गॅस गळतीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला. क्वेटा शहरात गेल्या 7 दिवसात गॅस गळतीच्या अनेक घटना घडल्याचं पाकिस्तानातील पोलिसांनी म्हटलंय. ग्रीससोबतच्या तणावादरम्यान तुर्कीला फिनलंडकडून शस्त्र खरेदी करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. नाटोचा सदस्य होण्यासाठी फिनलंडनं हा निर्णय घेतलेला आहे. रशिया युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाची सैन्य संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे लष्कराला बळकट करण्यासाठी पुतीन तुरुंगातील महिला कैद्यांना देखील लष्करात सामावून घेण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. उत्तर कोरियामध्ये एका नव्या आजारामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. या आजारामुळे उत्तर कोरियातील लोकांना श्वसनाचा त्रास होत असून ही समस्या आता गंभीर बनली आहे. त्यामुळे किम जोंग उन यांनी 5 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2 वर्षांनंतर पुन्हा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. मेटा कंपनीनं याबाबत घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांचं अकाउंट बंद करण्यात येईल असा इशारा मेटानं दिलाय. उत्तर जपानमध्ये सुरू असणाऱ्या तुफान बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी बर्फाचे जाड थर साचल्यानं अनेक वाहनं रस्त्यावर अडकली आहेत. इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्यानं गोळीबारात अनेकांचा मृत्यू झालाय.